नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शेतजमिनीचा भूनकाशा किंवा ई नकाशा डाउनलोड करायचा असेल तर 5 मिनिटांमध्ये घर बसल्या तुम्ही डाउनलोड करू शकता। जाणून घेऊया संपूर्ण प्रोसेस आजच्या या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप मात्र नक्कीच करा। शेतकरी मित्रांनो, भूमी अभिलेख विभागाचं पोर्टल अद्ययावत झालेलं आहे। या भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टल मार्फत तुम्हाला काही शुल्क प्रमाणात तर काही निशुल्क प्रमाणात या ठिकाणी काही सेवा राबवल्या जातात। या सेवांचा एक निशुल्क फायदा म्हणजे तुम्ही घर बसल्या 5 मिनिटांमध्ये तुमच्या जमिनीचा भूनकाशा डाउनलोड करू शकता। तर संपूर्ण प्रोसेस आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पोर्टलची लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक केलं की तुम्ही पोर्टलवरती येणार आहात। पोर्टलवरती आल्यानंतर कशा पद्धतीने प्रोसेस आहे ते आपण समजून घेऊया। अशा पद्धतीने हे सगळे पोर्टल आहे। पोर्टलवरती आल्यानंतर इथं खालच्या साईडला स्क्रॉल करत यायचं आहे। इथं आपण निशुल्क सेवा सुविधा काय आहेत ते बघूयात। तर इथं महाभूनकाशा जमिनीच्या नोंदीसह नकाशा हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केलं की तुमच्या जमिनीसाठी डिजिटल नकाशा आणि भूनकाशे मिळवा किंवा सेवावरती जा हा ऑप्शन आहे। आपण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं हे ऑप्शन येणार आहे। तर इथं सेवांवरती जा हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पोर्टलवरती इथं बघू शकता तुमचं स्टेट आहे ते निवडून झालं, महाराष्ट्र असणार आहे। तुमचं शहरी आहे की ग्रामीण आहे, अर्बन म्हणजे शहरी, रुरल म्हणजे ग्रामीण। तर ग्रामीण निवडलं, त्याच्यानंतर तुमचा जिल्हा आहे तुम्ही जिल्हा तुमचा निवडायचा आहे। तुम्ही बघू शकता सगळे जिल्हे इथे आहेत, जेवढे पण आहेत ते आहेत। तुमचा जिल्हा आहे तो निवडून घ्या। त्याच्यानंतर तुमचा तालुका जो आहे तो तालुका तुम्हाला निवडायचा आहे। आता तालुका निवडून झाल्यानंतर त्या तालुक्यात जेवढे गावे आहेत त्या गावांमध्ये कोणत्या गावामध्ये तुमचा भूनकाशा आहे, जमीन आहे, तो जे काही गाव आहे ते निवडायचं आहे। त्याच्यानंतर त्या गावामध्ये असणारे प्लॉट वगैरे येणार आहेत। पण इथं प्लॉट नंबर खाली टाकून तुम्ही तुमचा इथं जिल्हा निवडला, गाव निवडलं किंवा तालुका निवडला की पर्टिक्युलरली सगळ्या तुमच्या गावामध्ये असणारे सगळे जे काही मॅप आहेत ते सगळे मॅप इथं येणार आहेत। पण आपणाला फक्त एकच घ्यायचा असेल, एकाच तुमच्या प्लॉटचा जर भूनकाशा डाउनलोड करायचा असेल तर इथं तुम्हाला तुमचा जे काही प्लॉट नंबर किंवा सर्वे नंबर आहे तो टाकायचा आहे आणि तुमचा भूनकाशा या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे। तर प्लॉट नंबर आहे, इथं तुमचा प्लॉट नंबर सिलेक्ट करायचा आहे। तुमचा जो पण आहे तो सिलेक्ट करायचा किंवा डायरेक्टली प्लॉट नंबर आहेत त्याच्यावरती झूम आउट केलं किंवा झूम इन केलं तर डायरेक्टली ते येणार आहे। तर या ठिकाणी आपण प्लॉट नंबर निवडलेला आहे, तर हा प्लॉट नंबर आहे, डायरेक्टली आपण याचा नकाशा डाउनलोड करू शकतो। खालच्या साईडला सर्वे नंबर, तालुका, एरिया, जो काही लँड ओनर आहे त्याचं नाव येणार आहे। तर PDF तुम्ही इथं डाउनलोड करू शकता। पण लक्षात घ्या, सरकारी कामामध्ये ही PDF तुम्हाला युजफुल होणार नाही, याचा काही उपयोग नाही। त्याच्यामुळे सरकारी कामामध्ये जी काही भूनकाशा तुम्हाला फायदेमंद होतो तो आपण डाउनलोड करूया। आता ही जी प्रोसेस आहे ती फ्रीमध्ये आहे, निशुल्क आहे, ह्याचा फक्त बघण्यासाठी आहे। हे कोणत्याही सरकारी कामामध्ये हा नकाशा यूजफुल ठरत नाही। तर आपण डायरेक्टली दुसरी सेवा बघूयात ज्या सेवेमध्ये तुम्हाला हा नकाशा वापरता येतो। तर इथं नकाशावरती आलं की तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यावरती क्लिक करायचं आहे। आता आपण पुणेवरती क्लिक केलं की लोडिंग येणार आहे। लोडिंग आल्यानंतर पुणे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये जेवढे नकाशे आहेत ते येतात। तर इथं बघू शकता, इथं रुरल ग्रामीण जे आहे ते तुम्ही निवडायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काय 7-12 बघायचं आहे, तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा बघायचा आहे, काय 7-12 आहे, आड नकाशा जे आहे तुम्हाला ते निवडायचं आहे। त्याच्यानंतर तालुका निवडून घ्या, जिल्हा, तालुका सगळी प्रोसेस सेम आहे, अगोदरसारखीच आहे, याच्यामध्ये विशेष काही नाही आहे। सो तालुका, गाव निवडून घेतलं की गावामध्ये जेवढे नकाशा आहेत ते इथं येणार आहेत। डायरेक्ट तुम्ही क्लिक करून नकाशावरती जाऊ शकता किंवा इथं विलेजच्या खालच्या साईडला इथं तुम्ही तुमचा प्लॉट नंबर आहे, गट नंबर आहे तो तुम्ही सर्च करू शकता किंवा सर्वे नंबर आहे तो सर्च केलं की या ठिकाणी तुमचा प्लॉट नंबर किंवा सर्वे नंबर, गट नंबर जो काही नकाशा आहे त्याचा तो इथं येणार आहे। तर इथं प्रिंटवरती क्लिक केलं की डायरेक्टली तुमचा ते काय प्रिंट आहे ते डाउनलोड होणार आहे। इथं खालच्या साईडला सर्वे नंबर, प्लॉट नंबर, एरिया नंबर सगळं व्यवस्थितपणे मेन्शन असणार आहे। जो प्लॉट आहे तो प्लॉट कोणाच्या नावावर आहे, किती आरमध्ये आहे ते सगळं मेन्शन असणार आहे। त्याच्यामुळे व्यवस्थितपणे बघायचं आहे आणि मगच हा नकाशा आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहिला असेल तर एक पॉईंट आणखी आहे तो व्यवस्थितपणे समजून घ्या। अर्बन म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आणि रुरल म्हणजे 7-12।
तर अशा पद्धतीने हा महत्त्वाचा पॉईंट होता, तो पण तुम्ही समजून घेतला आणि सगळी प्रोसेस आहे ते दोन्ही पद्धतीची प्रोसेस तुम्ही पाहिली. दुसऱ्या पद्धतीची जी प्रोसेस आपण पाहिली त्या प्रोसेसमध्ये जे नकाशा तुम्ही डाउनलोड करताय तो नकाशा तुम्हाला सरकारी कामामध्ये यूज करता येतो. तर आणखी काही निशुल्क किंवा शुल्क प्रमाणामध्ये काही सेवा राबवल्या जातात का, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवरचा कोणताही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.